नमस्कार. देशोन्नतीच्या प्रहार या कार्यक्रमात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. 1965 पर्यंत बँकेत डिपॉझिट ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारी हरित क्रांतीचा मार्ग अनुसरून उत्पादन वाढवले. रासायनिक शेतीमुळे खर्च वाढला, मात्र तुलनेत सरकारने हमीभाव वाढवले नाही. मोफत वाटलेला माल बाजारात मागच्या दराने परत आल्यामुळे बाजारातील किमती पडल्या. परिणामी शेतीमधून उत्पन्न म्हणजे नफा कमी होत गेला आणि आता तर केवळ तोटाचेच पीक शेतकरी घेतोय. वरून शेतमालाची आयात खुली आणि निर्यात बंद करून शेतमालाचे भाव जाणून बुजून पाडले जात आहेत. परिणामी 1960 ते 65 च्या दशकापर्यंत बँकांमध्ये ठेवी ठेवणारा शेतकरी कर्जबाजारी होऊन 2001 सालानंतर आत्महत्या करतोय. देशोन्नतीने 2001 ते 2007 असा सतत त्याचा पाठपुरावा केलाय. 2007 साली पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांना दिल्लीत बोलावून विषय समजून घेतला आणि पूर्ण देशातील शेतकऱ्यांची तब्बल 72,000 कोटीची वसूल न होणारी म्हणजेच थकीत कर्ज बँकात भरून शेतकऱ्यांना आणि बँकांना दोघांनाही जीवनदान दिले. मात्र सरकारी आयात निर्यात धोरणामुळे गहू, ज्वारी, धान, सोयाबीन, तेलवाण आणि कापसाचे भाव देशभर पडलेलेच राहिले आणि वरून शेतीच्या उत्पादन खर्चासोबत इतर खर्चही वाढल्यामुळे शेतकरी कर्जाच्या दुष्ट चक्राबाहेर असूनही बाहेर पडू शकला नाही. परिणामी शेतकरी आत्महत्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच आहेत. विशेषतः मागील 10 वर्षात देशभर शेतकरी आत्महत्यांचा नुसता आगडोंब उसळलाय. नेहमीप्रमाणे कापसाचे पांढरे सोने पिकवणारा विदर्भ त्यात पुढे आहे. आम्ही सत्तेत आल्यास कर्जमाफी देऊ असे आश्वासन निवडणुकीपूर्वी युती सरकारने दिले होते. घोषणेप्रमाणे कर्जमाफी मिळेल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांचा 28 मार्चला पुढील 2-3 वर्ष कर्जमाफी अजिबात मिळणार नाही हे अजित पवारांनी स्पष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांचा धीर सुटला. विदर्भात अखेर त्याची परिणिती दिवसाला 15 आणि देशभरात दिवसाला 100 आत्महत्यांच्या उद्रेकांमध्ये झाली आहे. वक्फ विधेयकाला लोकसभेत बुधवारी रात्री उशिरा मंजुरी मिळाली. वक्फचा अर्थ इस्लाम धर्मीयांनी आपल्या संपत्तीतील काही वाटा परमार्थासाठी अल्लाच्या नावाने दान करणे असं आहे. हे दान रोख किंवा स्थावर जंगम मालमत्तेच्या स्वरूपात करता येते. पण एकदा का हे दान केले की मग त्या मालमत्तेवर कोणाचाही वैयक्तिक अधिकार राहत नाही. ती संपूर्ण मालमत्ता धर्मादाय वक्फ मंडळाच्या मालकीची होते. या लाखो एकर जमिनीवर ईदगाह, दर्गे, मदरसे, मशिदी, दवाखाने, हॉस्पिटल्स अशा अनेक सामाजिक व धर्मदाय संस्था उपक्रम आहेत. त्या माध्यमातून मुस्लिम समाजातील विद्यार्थी, गोरगरीब नागरिक यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जाते. मात्र धर्म कोणताही असो, त्या धर्म मार्तंडाचे हितसंबंध राखण्यासाठी साचलेपण निर्माण झाले आणि संपत्ती निर्मिती झाली की धर्मादाय मालमत्तेत गैरव्यवहार होतच असतात. वक्फ मंडळातही असेच गैरव्यवहार झाले आहेत किंवा होत असतील, यात दुमत नाही. हे गैरव्यवहार टाळावेत या उदात्त विचाराने वक्फ विधेयक मोदी सरकारने लोकसभेत मांडले आणि मंजूर करून घेतले. थोड्या वेळासाठी हा निर्णय स्तुत्य आहे असे म्हणूया. मग केवळ वक्फमध्ये सुधारणा केल्याने आर्थिक गैरव्यवहार रोखता येऊ शकतील का? वक्फला लावला तोच न्याय मग देवस्थानांसाठी का नाही? की केवळ धार्मिक विद्वेष पसरवण्याकरिता आणि लोकांचं लक्ष भटकवण्याकरिता की अंबानींचे अंटालिया हे जगातील सर्वात महाग निवासस्थान वाचवण्याकरिता हे केलं गेलंय. भारत सरकारचा वार्षिक राष्ट्रीय अर्थसंकल्प केवळ 40 लाख कोटी रुपये आहे आणि महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आहे साधारणतः 8 लाख कोटी रुपयांचा. भारतात हिंदूंची 5,76,000 मंदिरे आहेत. मंदिरांतील पुजाऱ्यांची संख्या 30 लाखांच्या वर आहे. मंदिरातील सोने 12,800 मेट्रिक टन म्हणजेच 1,28,00,000 किलो. आजच्या 90 लाख रुपये प्रति किलो भावानुसार त्याची किंमत होते 1152 अब्ज रुपये इतकी अफाट. मंदिरांना मिळणारी वार्षिक दक्षिणा किमान 12 अब्ज 1,000 कोटी. इतकी मोठी संपत्ती असताना हिंदू धर्मीय कष्टकरी जनता गरीब का? ज्या देशातील मंदिरे इतकी श्रीमंत आहेत त्याच देशात केवळ काही हजार किंवा लाखभर रुपयांच्या कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करतोय. त्या शेतकऱ्याच्या पाल्याला बुद्धिमत्ता असून सुद्धा दर्जेदार शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून सरकार शाळा बंद करत आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस, एक खिडकी योजना, सर्व सेवा ऑनलाईन हे म्हणणाऱ्या भारतामध्ये धंदा, व्यवसाय, शेती करणे अत्यंत कठीण आणि किचकट झाले आहे. एकीकडे कारखान्यात शेतात काम करायला कामगार मिळत नाही तर दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी असे परस्पर विरोधी वातावरण भारतात तयार झाले आहे. प्रचंड भ्रष्टाचार, त्यातून मिळालेल्या पैशांची मग जमिनीत आणि सोन्यात गुंतवणूक,
त्यामुळे त्याच्या किमती अफाट वाढलेल्या आहेत. आज देशावरील कर्ज प्रचंड वाढले आहे. राज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे, म्हणजेच राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर राज्याचे 75,000 रुपयांचे कर्ज आहे. त्यात केंद्राचे 1,47,000 सोडले तर प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर 2,22,000 रुपयांचे कर्ज झाले आहे. 28% GST, 35% आयकर, अमर्याद एक्साईज, पेट्रोल डिझेलवर 50% वॅट, स्टॅम्प ड्युटी, खनिजावर रॉयल्टी असे असह्य कर भारतात आकारले जात आहेत. वरून जगातील सर्वात महागडी वीज इंधन भारतात आहे, तरी सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही. मात्र कर्मचाऱ्यांना नवीन गठीत केलेला 8वा वेतन आयोग द्यायला सरकारकडे पैसा आहे. जनतेचे भले करायचे आहे म्हणत करोडो रुपये खर्च करून निवडून आलेल्या आमदार खासदारांच्या पगार आणि पेन्शनमध्ये नुकतीच 25 ते 30% वाढ दिली गेली आहे. या सगळ्यासाठी पैसा आहे, मात्र आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुःखावर इलाज करायला पैसा नाही. हा म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे. देश कर्जबाजारी असताना आणि शेतकरी हताश होऊन आत्महत्या करत असताना मंदिरातील दानपेट्यांमध्ये अगदी कुजत पडलेला हा पैसा व्यवहारात येऊन योग्य वेळी वापरता यावा एवढे सोपे आणि स्वस्त औषध देशाच्या अर्थव्यवस्थेला जडलेल्या सध्याच्या आजारावर आहे. भारताच्या व भारतीय शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा एवढा अद्भुत आराखडा दुसऱ्या कोणत्याही देशातील अर्थतज्ज्ञांनी मांडला नव्हता. तो भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी फार पूर्वी मांडला होता. मात्र धर्म मार्तंड आणि तो धुडकावून लावला होता. केरळमध्ये जगातील सर्वात श्रीमंत तिरुवनंतपुरम स्थित पद्मनाभ स्वामी मंदिरातील 7 खोल्यांपैकी केवळ 1 खोली उघडली असता त्यात लाखो कोटींचे हिरे, माणके, मौल्यवान दागिने, सोने, चांदीचे भांडे आहे. या मंदिराच्या पुढील 6 खोल्या स्थानिक लोकांच्या आंदोलनामुळे उघडल्या गेल्या नाही. इतिहास संशोधक म्हणतात की या खोल्यांमध्ये आधी मिळालेल्या खनिजांपेक्षा कितीतरी पट संपत्ती आहे. तिरुपती बालाजी देवस्थानाकडे 52,000 करोड रुपये किमतीचे तर केवळ सोनेच आहे. हिरे, माणके, दागिने, रोख वेगळीच. महाराष्ट्रातील शिर्डीचे साईबाबा संस्थान, वैष्णोदेवी मंदिर, मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिर, ओलिसामधील जगन्नाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, केदारनाथ अशी अजूनही असंख्य मंदिरे आहेत ज्यांची संपत्ती जाहीर केलेलीच नाहीये. देशातील सर्व धार्मिक संस्थानांची मालमत्ता एका झटक्यात देशावरील हे सगळे कर्ज फेडू शकते आणि देशाच्या विकासासाठी अजिबात कर न लावता शेकडो वर्षे देशाचा कारभार चालेल आणि देश विश्वगुरु होईल एवढा पैसा या मंदिरांमध्ये नुसता कुचतो आहे. हिंदू देवस्थानांसहित देशाच्या विकासासाठी गुरुद्वारा, मस्जिद आणि चर्च यांचीही संपत्ती उपयोगात येऊ शकते. देशात 1997 पासून आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्या. एवढ्या दुःखद व क्लेशदायक महासंकटात सध्या तरी देशातील देवस्थाने व प्रार्थना स्थळेच मदतीला धावू शकतात. आज केवळ महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता महाराष्ट्र सरकार वार्षिक 3.5 लाख कोटी म्हणजेच महिन्याला साधारणपणे 30,000 कोटी खर्च करते. राज्यातील शेतकऱ्यांवरील सर्व बँकांचे संपूर्ण कर्ज आहे 80,000 कोटी रुपये. सरकारने कर्मचाऱ्यांना सरळ सांगावे की आमची परिस्थिती बिकट आहे आणि शेतकरी आत्महत्या करत असताना आम्ही तुम्हाला एवढा पगार देऊ शकत नाही, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची केवळ 25% पगार कपात केली तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होऊ शकते. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांना अगदी खडसावून सांगा की यापुढे तुम्ही केवळ नफ्याची म्हणजे नैसर्गिक शेती करा. सरकार रासायनिक खतांवर देत असलेले 1,90,000 कोटी अनुदान जे वर्षानुवर्ष कंपन्यांना देत आहे ते त्यांना न देता शेतकऱ्यांना थेट द्या. सरकारने आयात निर्यात धोरणात हस्तक्षेप करणे बंद करावे. भारताच्या अंदाजपत्रकात कृषीकरिता किमान 20% तरतूद करावी. केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूंवरच महागाईचे मापदंड लावणे बंद करावे. गरिबांना मोफत धान्य देण्याऐवजी त्यांना दैनंदिन लागणाऱ्या औद्योगिक वस्तू जसे कपडे, साबण, तेल, मोबाईल डेटा, गिअरच्या सायकली, मोटार, पेट्रोल, वीज, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोफत प्रवास, शिक्षण, कौशल्य आणि रोजगार वाढीकरिता लागणारी अवजारे, टूल्स, मशीन, घरे किंवा जागा, वीज इत्यादी देण्यात याव्या. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी सरकारला विनंती केली आहे की त्यांनी याकरिता धाडसी पाऊल उचलून देवस्थानांचे राष्ट्रीयकरण करावे व त्यांची संपत्ती ताब्यात घ्यावी. कर्मचाऱ्यांची वर्षभर 25% पगार कपात जाहीर करावी. बघूया सरकार कर्मचारी त्याला कितपत प्रतिसाद देतात ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार खासदार यांचे पगार पेन्शन सुद्धा किमान वर्षभर बंद करावे. काय वाटेल ते करा, मात्र निवडणूक घोषणापत्रात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि शेतकरी आत्महत्या थांबवा एवढेच प्रकाश पोहरे यांचं सरकारला सांगणं आहे.
सरकारला हे शक्य नसेल तर मग महागाई भत्त्यासोबत शेतमालाच्या आधारभूत किमती जोडून द्या। हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी थेट खाण्याचे वाण जसे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळींचा व भाजीपाला या सर्वांचा पेरा बंद करावा। दूध तर काढावे लागेलच, मात्र थेट दूध विक्री न करता किंवा दूध संघाला न घालता त्यावर प्रक्रिया करून तूप बनवून साठा करावा। शेती पडीत ठेवता येऊ शकत नाही, त्यामुळे वरील पिके न घेता त्याऐवजी कापूस, मोहरी, सरसो, करडी, जवस, तीळ, एरंडी, सूर्यफूल, सोयाबीन, ऊस, मका, मिलेट्स, चिया, चारा पिके, बांबू, ज्यूट, अंबाडी इत्यादी जे थेट खाता येऊ शकत नाही असे वाण शेतकऱ्यांनी लावावे। थोडक्यात मोफत वाटण्याकरिता सरकारच्या गोडाऊनमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी असे अन्नधान्य शिल्लक ठेवू नका आणि शेतमालाला व दुधाला भाव न देणाऱ्या सरकारची व ग्राहकांना धडा द्या। प्रकाश पोहरे यांना शेतकऱ्यांना पोट तिडकीने हेच सांगायचंय की तुमच्या शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी चावी तुमच्याच जवळ असताना ती वापरायची नसेल तर मग शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। केवळ 3% असलेले कर्मचारी आपली एकजूट करून आपल्या पोळीवर तूप ओढून घेत असताना संख्येने 60% असलेल्या शेतकऱ्यांकडे सरकार कसे काय दुर्लक्षित करते? रस्त्यावर उतरण्याची हिंमत आणि मानसिक तयारी नसेल तर मग आपल्या गावांमध्ये चर्चा व प्रबोधनाकरिता मला बोलवा असं आवाहनही प्रकाश पोहरे यांनी केलंय।